सगळ्या सांगता सरकार म्हज्या मोगान पडला काय पुलीस म्हज्या मोगान पडला तें कळना। विशय आशिल्लो सिद्दीकी पळपाचो, सिद्दीकी कस्टडींतल्यान भायर सरून कसो भायर सरलो ह्या इन्व्हेस्टिगेशनाचो। आतां विशय जाला दिसता म्हाका सिद्दीकीन व्हिडिओ म्हाका कित्याक धाडलो आनी सिद्दीकीचो व्हिडिओ भायर कसो पावलो, कारण जो इशू ऑफ सिद्दीकी पळून वचपाचो जो आसा तो विशय इन्व्हेस्टिगेशन करतलो जाल्यार ओल्ड गोवा पुलीस स्टेशनान म्हाका एक गजाल क्लियर करपा जाय की कस्टडीच्यान पळो क्रायम ब्रांचाच्या आनी ताणें आरोप केले DYSP सूरज हळर्णकराचेर, ताणें आरोप केले क्रायम ब्रांचाच्या SPचेर आनी ताणें आरोप केले एका MLAचेरय। MLAक सोड म्हण तूं, पण क्रायम ब्रांचाचो SP जो त्या क्रायम ब्रांचाचो इन्चार्ज आसा, DYSP जो ह्या इन्व्हेस्टिगेशनाचो इन्चार्ज आशिल्लो SITच्या त्या, आनी मे बी द अदर PI इन्चार्ज ते कोण आसा थंय ते तांकां ओल्ड गोवा पुलीस स्टेशनान समान केल्या काय ना हो एक मोठो प्रश्न आसा। कारण विशय आशिल्लो तो सिद्दीकीच्या पळपाचो, हो क्रायम जो हांगा रजिस्टर जाला तो क्रायम रजिस्टर जाला सिद्दीकी क्रायम ब्रांचाच्या कस्टडींतल्यान पळो म्हणून। सो तो इन्व्हेस्टिगेशन करतो जाल्यार ह्या मनशांक आनी समन केल्या काय ना, काय म्हाकाच समन करून करून एक सरकाराचो विरोधक म्हणून त्रास करपाचो प्रयत्न चल्ला। आमकां सरकाराक कामां ना काय ओल्ड गोवा पुलीस स्टेशनाक कामां ना ती म्हाका खबर ना, पण आय थिंक दीस इज समथींग दॅट इज वरिसम बिकॉज हांव एक विटनेस म्हणून आज जे समन आयल्या तातूंत ताणें ते विटनेसाचेंय सेक्शन काडला, यू आर डायरेक्टेड टू अपियर म्हणून सांगला। सो दीज डायरेक्शन्स आर ओनली मेंट फॉर विटनेसीस ऑर डायरेक्शन्स शूड ऑल्सो गो टू SP क्रायम हू शूड बी अ विटनेस इन दीस केस, DYSP सूरज हळर्णकर आनी जे PI इन्चार्ज आशिल्ले कस्टडींतल्यान कोणाच्या पळो आनी कसो पळो। I don't think Amit Naik is the only person who has been made scapegoat in that case. He is the person who is responsible for letting Siddiqui escape. हे क्रायमाचे इन्व्हेस्टिगेशन ओल्ड गोवा पुलीस स्टेशना कडल्यान जाय तशें जायना आनी हें जायना कारण भितर पुलिसूच इन्वॉल्वड आसा। पण हांगा एका पॉलिटिशियनाक अननेसेसरीली हॅरेस करता। सो आय विल गो वॉट एवर दॅट इज। सर सेकंड व्हिडिओ जो व्हायरल जाल्लो तेजेर कोणाक हाडल्या तेंच्यांनी बी अशें तुमकां 3 खेपो आपयले ते एकट्याक तरी हाडला म्हाका खबर ना शाण्या। पळय ही गजाल म्हाका दिसता तुमी IO इन्व्हेस्टिगेटींग ऑफिसर आसा ताका विचारा की जो सेकंड व्हिडिओ जो आयिल्लो ताचे सोर्सीस फायंड आउट केले, कशें जालें कितें जालें ते फायंड आउट केले। दे वील बी एबल टू आन्सर यू बेटर, बट दीस इज प्युअर हॅरेसमेंट, नथिंग मोर दॅन हॅरेसमेंट। बाब ते आर्म्स एक्ट कितें भरला समन्सान ते कितें ते म्हजे कडेन आर्म नाशिल्ले ते खबर ना म्हाका। ते आर्म सिद्दीकी कडेन आसतले आनी ते कोणाक दाखयले ते तांकां खबर आसतले। ते दाखोवन SP क्रायमांक DYSP क्रायमांक भायर सरलो बी आसत कितें, हांव नको स्टोरी ती कितें आसती, कारण ती स्टोरी मागीर जाल्या। कारण इनिशियली जेन्ना अमित नायक सुटलो तो अवेलेबल सेक्शनाक लागून सुटलो। सिद्दीकी अरेस्ट जालो, सिद्दीकीची पुलीस कस्टडी कोर्टान खूब दिसां खातीर ग्रांट केल्ली, पण स्वताहून तांणी सांगली ताका आमची ताजी कस्टडी आमकां नाका म्हणून ताका ज्युडिशियल कस्टडीन धाडलो। दॅट मीन्स सिद्दीकी वॉज नॉट वॉन्टेड फॉर इन्व्हेस्टिगेशन, अमित पालेकर इज वॉन्टेड। अमित कोलवाळे सुद्धा इश्यू जालो, एका कॉन्स्टेबलाक सुद्धा अरेस्ट केलो म्हणजे मागीर ह्या विशयात